नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि जर तुम्ही नवे असाल तर शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या संपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि जर व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या CBSE पॅटर्नची A to Z माहिती बघणार आहोत. चला, तत्पूर्वी थर्ड टेट 2025 शिक्षक भरती मे-जूनमध्ये नियोजित आहे. त्या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व अभियोग्यताधारकांसाठी गुरुजी बॅच 2.0 आपण लॉन्च केलेली आहे. प्रत्येकाला बॅच घेता यावी म्हणून 95% प्लस ऑफ आपण त्या बॅचमध्ये देत आहोत. 2022मध्ये 1000+ विद्यार्थ्यांची आपल्या बॅचमधून निवड झालेली आहे. या बॅचमध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर, रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा पुढे गेल्यास कालावधी वाढवून मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. चला बघूया आपण CBSE पॅटर्नवर आधारित त्याची A to Z माहिती. बघा, महाराष्ट्रात CBSE पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात जो काही संभ्रम तयार झाला होता, जे काही प्रश्न निर्माण झाले होते, माध्यमांनी जे प्रश्न उपस्थित केले होते, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शिक्षण मंत्र्याकडून देण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्याचे CBSE पॅटर्नवर आधारित नवे शालेय शिक्षण धोरण नेमके कसे याबाबत त्यामध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. NCERTचा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि CBSE परीक्षा पद्धतीचा स्वीकार राज्याच्या शालेय शिक्षण धोरणात कसा करणार ह्याची सविस्तर माहिती देण्यात आल्याने शिक्षक व पालकांचे संभ्रम दूर होणार आहे. CBSE पॅटर्नवर आधारित नव्या शालेय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने कशी होणार याचीही माहिती देण्यात आलेली आहे. CBSE पॅटर्नवर आधारित नव्या शालेय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या शालेय शैक्षणिक वर्षापासून होणार आहे, म्हणजे 2025 पासूनच होणार आहे. त्याची एकूण 4 टप्प्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. तर बघा, 2025-26 या शैक्षणिक वर्षात फक्त इयत्ता पहिलीसाठी, 2026-27 या शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वीसाठी, 2027-28मध्ये या शैक्षणिक वर्षात 5वी, 7वी, 9वी, 11वीसाठी आणि 2028-29 या शैक्षणिक वर्षात 8वी, 10वी व 12वीसाठी ही अंमलबजावणी होणार आहे. या वर्गामध्ये टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे. बघा, महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी: राज्य मंडळाची पुस्तके बालभारतीकडूनच तयार केली जाणार का? महाराष्ट्र राज्य मंडळाची पुस्तकं बालभारतीकडूनच तयार केली जाणार आहेत. NCERT ह्यांनी बनवलेले पाठ्यपुस्तके बालभारती समितीकडून अभ्यासून राज्यासाठी स्वतःची पाठ्यपुस्तके आवश्यक ते सर्व बदल करून बनवण्यात येत आहे. नवा अभ्यासक्रम कसा असेल आणि कोणाकडून तयार केला जाणार? नव्या शालेय शिक्षण धोरणानुसार इयत्ता पहिलीची आणि टप्प्याटप्प्याने 10वीपर्यंतची पाठ्यपुस्तके अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. नवीन पाठ्यक्रमानुसार बालभारतीमार्फतच इयत्ता पहिली पाठ्यपुस्तक निर्मिती कामकाज सुरू आहे. राज्यासाठी इयत्ता पहिली ते 10वीसाठी अभ्यासक्रम पाठ्यक्रम निर्मिती SCERT मार्फत करण्यात येणार आहे. राज्य मंडळ बंद होणार का? महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा आहे, त्यामुळे आपल्या राज्याचे अस्तित्व दाखवणारे राज्यमंडळ बंद करण्याचा कोणताच विचार नाही. CBSE पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रम राज्यात राबवला जाणार आहे. राज्यातील इयत्ता 10वी व इयत्ता 12वी परीक्षा आयोजनाची जबाबदारी प्रचलित पद्धतीनुसार राज्य मंडळाकडेच असेल, ही महत्त्वाची गोष्ट आहे. पालकांवर बोर्ड निवडीचे बंधन असणार का? म्हणजे तुम्ही CBSE किंवा स्टेट बोर्डच निवडलं पाहिजे ह्याचं बंधन पालकांवर असणार आहे का? तर राज्य मंडळ अस्तित्वात राहणार असल्याने पालकांनी आपल्या पाल्यास कोणत्या बोर्डातून शिक्षण घ्यावे किंवा कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा ह्याचे कोणतेही बंधन राहणार नाही. पालक त्यांच्या मर्जीनुसार बोर्ड निवडू शकतात. राज्याचा इतिहास, भूगोल आणि भाषा विषयांचे काय होणार?
तर महाराष्ट्राला फार मोठी संतांची, समाजसुधारकांची परंपरा आहे. नवीन अभ्यासक्रमात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, संत, समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तिरेखा इत्यादी सर्व बाबींना इतिहास, भूगोल, भाषा विषय इत्यादी सर्व संबंधित विषयामध्ये प्राधान्य देण्यात आलेले आहे. राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे मराठी भाषा विषयाचे महत्त्व कुठेही कमी होत नाही. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेला सन्मानाचेच स्थान मिळेल व हा निर्णय हा मराठी साहित्य, कला, संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेला योग्य ठरणार आहे. शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक असेल का? वेळापत्रकासंदर्भात खुलासा करण्यात येतो की आपल्या सध्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार व हवामानानुसार शाळांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे. सरकारी शाळांमध्ये मुलांना मोफत शिक्षण असणार का? स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित शाळा यामधील मुलांना 10वी पर्यंतचे शिक्षण आणि मुलींना 12वी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जात आहे. शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे काय? महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे आपण CBSE पॅटर्न तर राबवत आहोत, पण शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे काय? शिक्षकांचे प्रशिक्षण संदर्भात नमूद करण्यात येते की नवीन अभ्यासक्रम धोरणानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू असून शिक्षकांना ब्रिज कोर्सद्वारे सुद्धा अतिरिक्त प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. CBSE पॅटर्नप्रमाणे अभ्यासक्रम करण्याची आवश्यकता का आहे? राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये अपेक्षित कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी घोकंपट्टीवर आधारित परीक्षा पद्धती न ठेवता CBSE यांच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे सर्वकष प्रकारचे मूल्यमापन महाराष्ट्राच्या राज्य मंडळाच्या पद्धतीत आणून आणि त्यातही आवश्यक ते बदल सुधारणा करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. CBSEच्या परीक्षा पद्धतीची वैशिष्ट्ये महत्त्वाचं बघा. संकल्पनांवर भर. पाठांतरापेक्षा संकल्पनांच्या समजुतीवर अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळते. सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन. बघा, विद्यार्थ्यांच्या सततच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाते. केवळ अंतिम परीक्षांवर भर न देता प्रकल्प, उपक्रम आणि इतर मूल्यांकन तंत्रांचा समावेश केला जातो. राज्य, देश व जगाच्या पातळीवरचे ज्ञान मिळते. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त CBSE अभ्यासक्रम NEET, UPSC यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी फायदेशीर ठरतो. सॉफ्ट स्किल्स आणि समुपदेशनावर भर. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते. त्यांना संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, सृजनशीलता आणि तणाव व्यवस्थापन शिकवले जाते. CBSE पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते व त्यांचे भविष्य घडविण्यास मदत होते. तर ही अतिशय महत्त्वाची CBSE पॅटर्न संदर्भात माहिती आहे. मित्रांनो, थर्ड टेट 2025 मे-जूनमध्ये आहे. जे महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक शिक्षक होण्याची इच्छा बाळगून आहे त्यांच्यासाठी आपण थर्ड टेट 2025 गुरुजी बॅच 2.0 लॉन्च केलेली आहे. 95% प्लस ऑफ या बॅचमध्ये आपण देत आहोत. 2022मध्ये 1000 प्लस विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. यामध्ये संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी. परीक्षा पुढे गेल्यास कालावधी वाढवून मिळेल. लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.